आज बऱ्या कामार आसाय तुझे जीवन तुझ्या कुटुंबाचे जीवन बऱ्या तरान चलते तसा जायत्यो आलोचना जायत्यो एस्पिरेशन्स मुखार कितें करीजे म्हूण येदोळूच प्लॅन करून जाला पूण देवाचे निर्मणे आमी कोणूच ना कोणाक केदाळा कितें जाता म्हणलें कळीत ना ह्या संदर्भार म्हणजे मुखलें जिवीत कशें या म्हज्या कुटुंबाचें मुखलें जिवीत कशें जर तर आज कशें हांव जियेत आसा त्याच रितीन म्हणजे म्हजे कुटुंबाचे मुखलें जिवीत ह्याच रितीन बऱ्या तरान चलत जाय जे कितें हांवें सपनां देखल्यांत म्हज्या कुटुंबातर्फेन या म्हज्या भुरग्यांतर्फेन हे पुरा सलिसायन चलोवंक जाय तर हांवें कितें करूंक जाय पयल्यान पयलें जर तर तूं एक व्यक्ती हर एक म्हयन्याक तुजो सांबाळ वेतेत आसा जावं करून तूं एका कंपनीन काम करतेत आसाय वा तूं एक बिझनेस चलयतेत आसाय आनी तुज्या ह्या कामा निमती तुका सद्दां न्हीत बऱ्या तरान जिणी जियोंक साध्य जाता तर तुवें करी जाय जाल्लें पयलें काम जावन आसा टर्म इन्शुरन्स घेवचें जर तर तुवें येदोळ ह्याच्या विशयान चिंतूंक नाय तर हो व्हिडिओ तुका आनी जर तर तुमकां हो व्हिडिओ बरो लागता आनी हर एकल्याक ह्याच्या विशयान कळत जाय म्हणून जाय तर आतांच सबस्क्राईब करा आनी मुखले म्हजे व्हिडिओ तुमकां वेळार पावतले तितलेंच न्ही जायत्या जाणांक हो व्हिडिओ धाडा तुम्ही जर तर टर्म इन्शुरन्स केलें जाल्यार तुमकां ताच्या विशयान कळीत आसा पूण जायत्या जाणांक ताच्या विशयान कळीत नासतना तांचे कुटुंब वाटेर पडटेत आसा तांच्या अनुपस्थितीर तसले संदर्भ चुकयचे तर जाल्यार आमी हेरांक कुमो करूंक जाय त्या खातीर तुमी हर एकल्यानी हो व्हिडिओ दुसऱ्यांक शेअर करूंक जाय तर आयच्या ह्या व्हिडिओंत टर्म इन्शुरन्स म्हळ्यार कितें कोणे हे टर्म इन्शुरन्स घेयचंय आनी कित्याक घेयचंय घेतना कसले पुरा संगती मोतीन दवरिसय आनी क्लेम करतना कशें क्लेम करीसय कोणा थ्रू क्लेम करीसय हाचे विशयांत सविस्तार माहिती ह्या व्हिडिओन पयले सुवातेर टर्म इन्शुरन्स म्हळ्यार कितें जायत्या जाणांक सूख अभिप्राय आसा आनी ते म्हणटात हांव मेल्या उपरांत म्हज्या कुटुंबाक मेळोन कितें फायदो हांव आसतना म्हाका जाय खंडीत तुमी आसतना जे कितें तुमी सेव केला येदोळ मुसोर जे कितें तुमी इन्वेस्ट केला ते तुमी एन्जॉय करूंक जाय तुमकां ते मेळोंक जाय पूण हेचे पर्पस दुसरे हाका तुमी सारखे रितीन इन्वेस्टमेंट करूंक जाय पूण दुसरे सवाल येता आज म्हजी जिणी बऱ्या तरान चलते आसा म्हज्या कुटुंबाची जिणी बऱ्या तरान चलते आसा पूण जर तर फाल्यां हांव ना तर जाल्यार म्हज्या कुटुंबाची गत कितें जर हांवें लोन खान गेला ते कोण फारीक करता ही पूर सवालां जर तर तुमकां दोसतात तर जाल्यार टर्म इन्शुरन्स गरजेचे आनी हे टर्म इन्शुरन्स कोणाक दितात जो व्यक्ती काम करता ज्या व्यक्तीक इन्कम येता आनी त्या व्यक्तीचे इन्कमांतल्यान ताचे सगळें कुटुंब चलतेत आसा तसल्यांक मात्र हे टर्म इन्शुरन्स दितेत आसात खंयच्या प्रायर दितेत आसात लगभग तुम्ही केदाळा काम करूंक सुरू करतात ते दीस जावन एक 60 इयर्स मुसोर म्हणल्यार थोड्या पटी थोड्या कंपनीचे मॅक्झिमम 65 इयर्स मुसोर दितात आणि हे दिवचे पर्पस कितें इट इज अ इन्कम रिप्लेसमेंट म्हूण म्हणटात म्हळ्यार तुझे इन्कमा वयर तुझे कुटुंब होंदोन आसा जाल्यार फाल्यां सकाळीं तुज्या अनुपस्थितींत तुज्या कुटुंबाक कसलेच तोंदरे जावं नजो सेम लायफस्टाईल कंटिन्यू करीचे ह्या रिझना खातीर टर्म इन्शुरन्स दितात हांगा जे कितें तूं आसतना तुमच्या कुटुंबाक इन्कम येत आसलें तेंच इन्कम तुमी नातल्या संदर्भारी तुमच्या कुटुंबाक पावोवंक जाय दॅट इज कॉल्ड एज अ इन्कम रिप्लेसमेंट मेथड आता तुमी केदाळा घेसय जो व्यक्ती काम करूंक सुरू करता तक्षणा घेतल्यार बरें कित्या खातीर म्हळ्यार ते दाडा तुमी यंग जावन आसतात तरणाटपणार आसतात चड हेल्थ इश्यूज काय आसना आनी त्या संदर्भार तुमचे इन्कमा वयर तुमकां कितले सम इन्शॉर्ड दितात म्हणून ते डिसायड करतात आनी ते सम इन्शॉर्ड तुमकां इजिली अवेलेबल जाता तुमी यंग आनी हेल्दी आसतना हें कान घेवंक जाय आता हे कान घेवचे कित्या खातीर तर दोन तराची डेथ असतात या मरण असता एक अर्ली मरण म्हळ्यार बेगीनच लोक मरता आणि एक लेट मरण 70, 80, 90 जावंक पुरो त्या दळाचे समस्या दुसरेच असतात त्या दळा रिटायरमेंट कशें करीत रिटायरमेंटाक म्हजे कडेन जायते पयशे आसात की ना ताच्या विशयान कंत आसतले पूण सडावत प्रॉब्लेम म्हणजे आजकाल तुम्ही पळयला जावंक पुरो हार्ट अटॅक कॅन्सर किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट
असले जायते मारेकार पिडा येते तसात आणि जायत्या यंगस्टर्सांक तरणाट्यांक बली घेते तसात. तुम्ही पळयल्यार जावंक परत थोडी 30 वर्सांनी 30 5 वर्सांनी 40 वर्सांनी 40 5 वर्सांनी औचित्य मरणाक वळख जातात आणि तांचे कुटुंब तांकां ल्हान ल्हान भुरगीं असतात तांचे एज्युकेशन अजूनही कंप्लीट जावन आसना या तांणी कितेंच जायते लोन काडून घर खान गेला जावंक पुरो या दुसरे खंयचे लोन काडून बिझनेस सुरू केला जावंक पुरो असले पूर संदर्भ असतात आणि असल्या संदर्भांनी जर तर तांच्या कुटुंबाक एक खांबो जायचो या कुटुंबाक एक आधार जायचो तर टर्म इन्शुरन्स म्हणले भोव गरजेचे आणि ह्या टर्म इन्शुरन्साक प्रीमियम मस्त उणे असता आणि कव्हरेज मस्त चड असता. जर तर तुम्ही एंडोमेंट प्लॅन कान घेतात जर जाल्यार आम्ही एक एक्झाम्पल दिवचे जाल्यार जर तर तुम्ही एका वर्साक 1,00,000 रुपयाचे प्रीमियम बंदीत आसात तुमची पॉलिसी वचून चेक करा त्या पॉलिसीत सम इन्शॉर्ड म्हणले असता आणि ते सम इन्शॉर्ड चड म्हळ्यार 10 लाख वा 15 लाख मॅक्झिमम 20 लाख मसूर आसात म्हळ्यार 10 या 20 टाइम्स कव्हरेज असता. तेच तुम्ही सेम 1,00,000 तुमकां बरो इन्कम आसा पाग आसा आणि तुमच्या इन्कमा वयर जर तर तुमकां 4-5 करोडाचे इन्शुरन्स मेळटा एक 1,00,000 रुपये बनल्यार 4 या 5 यंग आसा तर जाल्यार 30 वर्सां भितरले जाल्यार 4-5 करोडाचे कव्हरेज मेळचे चान्सेस असता. सो त्या खातीर तुमचे कव्हरेज तुमचे पंचे प्रीमियम आणि सम इन्शॉर्ड चेक करा ते दाळ तुमकां कळी जाता आणि तुमच्या पॉलिसी कॉपीन ती मेन्शन करनासतात त्या देखून तुमकां ते एंडोमेंट प्लॅन गी युलिप प्लॅन गी वा टर्म इन्शुरन्स गी म्हणून फाइंड आउट करचे तसली जाणवाई तुमकां भोव गरजेची. जर तर तुमच्याकडे पॉलिसीज आसात तुमकां कळीत ना ताच्या विशयांत देखून तुम्ही आमच्या पंगडाक ह्याच्या विशयांत तुमची पॉलिसी कॉपी धाडली जाल्यार आम्ही फ्री ऑफ कॉस्ट एनालाइज करता आणि तुमकां सांगता ती सारकी इन्शुरन्स घेतिल्ले वैगी ना जर तर ना तर जाल्यार कितें करियेत तुम्ही हाच्या विशयांत आम्ही तुमकां खंडीत माहिती दितल्या. नेक्स्ट हे टर्म इन्शुरन्स घेतना म्हाका कितले कव्हरेज जायचे तुमकां आशा आसूंक पुरो 10 करोड कव्हरेज मेळटा 20 करोड कव्हरेज मेळटा खंडीत मेळोंक साध्य आसा कित्याक हांवें जायते जणांचे इतले इन्शुरन्स करेला कित्याक तांचे नीड बेज एनालिसिसा वयर आम्ही कॅल्क्युलेट केला आणि त्याच्या वयर केला. आता हे नीड बेज एनालिसिस कशें चलता आणि एक्चुअल तुमकां कितले कव्हरेज जाय हाच्या विशयान कळत जाय तर जाल्यार थोडे संगती तुम्ही गमनान दवरूंक जाय. एक जायते लोक तांच्या मरणाच्या रिती विशयांत आतांच चिंतिनांत पूण आजकाल तुम्ही जाणांत एक मरण करी तर जाल्यार उण्यार उणे 1-2 लाख रुपये खर्च असता त्या खातीर तो खर्च येताना तो इन्क्लूड करी जाय फ्युनरल कॉस्ट म्हणून सांगतात. नेक्स्ट सेकंड वन इमिडिएटली तुम्ही जर तर तुम्ही ना तर जाल्यार तुम्ही कोणाक रिपे करूंक आसता वा हॉस्पिटलाचे बिल बाकी आसा की या दुसरे कले बिल तुम्ही दिवचे बाकी आसा तर जाल्यार ते काउंट करूंक आसता. नेक्स्ट तुम्ही जर तर लोन कान गेला जावंक पुरो पर्सनल लोन व्हेकल लोन होम लोन या दुसरे बिझनेस लोन खंयचेय लोन कान गेला तर जाल्यार कितले लोन तुमकां बाकी आसा ह्या दिसाक आणि ते लोन तुम्ही कॅल्क्युलेट करूंक आसा आणि ते लोनय ताका ऍड करूंक आसा. नेक्स्ट तुमकां जर तर भुरगीं आसात ती तुमच्या वयर डिपेंड जावन आसात आणि त्या भुरग्यांचे एज्युकेशन अजून कंप्लीट जावना त्या एज्युकेशनाक जर तर तुम्ही ना तर जाल्यार कितलो आयवज जाय तुमच्या अनुपस्थितीत तांणी तेंच एज्युकेशन कंप्लीट करी जाय तर कितलो आयवज जाय त्याचे फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूंक आसता. नेक्स्ट तुमचे नवरो वा वखल जर तर तुमचे वयर डिपेंड जावन आसात तुमचे इन्कम वयर डिपेंड जावन आसात फाल्यां जर तर तुम्ही ना तर जाल्यार तांकां जियोंक कश्ट आसा त्या संदर्भात तांच्या आतांची प्राय आणि तांणी साधारण कितले वर्सां मसोर वाचतीत तितले वर्सां मसोर जर तर तुम्ही ना तर जाल्यार तांकां पळोवंक की तांकां तांचे दीस काडूंक कितले इन्कम जाय हाच्या विशयांत कॅल्क्युलेशन करूंक आसता. तितले मात न्ही तुमकां दुसरी कोण डिपेंडंट्स आसा जावंक पुरो तुमची पेरेंट्स जावंक पुरो अपांग विकलचेतन जर तर कोणी बहीण भाव या कोणी आसात भुरगीं आसात तर जाल्यार ती तुमच्या वयर डिपेंड जावन आसतात. तुमच्या अनुपस्थितीत तांकां तांचे जीवन जरी जाल्यार तुमचे इन्कम गरजेचे तांचे कॅल्क्युलेशन करूंक आसता आणि इतले कॅल्क्युलेशन करताना टोटल तुमकां कितले कव्हरेज जाय जे की म्हणून कळटा. हाच्या उपरांत तुमच्याकडे ऑलरेडी इन्शुरन्स पॉलिसी आसा जावंक पुरो तुम्ही ऑलरेडी एक टर्म इन्शुरन्स कान गेला वा तुमच्याकडे दुसरे इन्शुरन्स पॉलिसीज आसा ताचे कव्हरेज कितले आसा ते तुम्ही मायनस करूंक आसा वा तुमच्याकडे लिक्विड ऍसेट्स खंयचे आसात जर तर तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या घरच्यांनी ते तक्षण लिक्विडेट करूंक जाता जावंक पुरो स्टॉक मार्केट जावंक पुरो म्युच्युअल फंड जावंक पुरो या
लिक्विड गोल्ड काले तसले काले आसा जाल्यार ताचे एसेट्स कितले आसात लिक्विड एसेट लिक्विड करून घर तुम्ही लेखा घेवंक जायना कित्याक त्या घरांत तांणी रावूंक आसा तांणी तक्षण ते घर विकूंक जायना सो त्या संदर्भार लिक्विड एसेट्स कितले आसात तक्षण तुमकां तांकां सेल करूंक जाता आणि तक्षण तांकां पैसे घेवंक जाता तसले एसेट्स कितले आसात ते मायनस करून उरलो एक आयवज येता तो जावन आसा तुमकां एक्चुअली गरजेचो टर्म इन्शुरन्स आणि आता म्हाका 10 करोडाचे टर्म इन्शुरन्स जाय म्हणून कळटा पूण म्हाका 10 करोडाचे टर्म इन्शुरन्स मेळटा गे म्हणले दुसरे सवाल जावन आसा आणि ह्या सवालाक जापी घेजय जाल्यार तुमची एज आणि तुमचे इन्कम हे दोन भोव गरजेचे जर तर तुम्ही एक 30 इयर्स भितरले त्या दाडा तुमचे इन्कम वयर एन्युअल इन्कम वयर लगभग एक 25 टाइम कव्हरेज दितात तेंत 30 आणि 40 वर्ष प्रायचे जाल्यार एक 20 टाइम कव्हरेज दितात एक 40 आणि 50 जाल्यार एक 15 टाइम्स तेंत 50 उतरली जाल्यार मॅक्झिमम एक 10 टाइम्स तुमच्या एन्युअल इन्कम वयर कव्हरेज दितात सो हे गॅप कशे फिल करतात म्हणले समजून घेजे त्या खातीर तुम्ही यंग असताना तुम्ही कामाक सरवल्ल्या तक्षण तुम्ही टर्म इन्शुरन्स घेवचे भोव गरजेचे आणि मॅक्झिमम कव्हरेज कितले मेळटा तितले घेवचे गरजेचे कित्याक हांगा प्रीमियम भोव गरजेचे जेन्ना तुम्ही टर्म इन्शुरन्स कान घेतात त्या दाडा तुमचे जे प्रीमियम फिक्स जाता तेच प्रीमियम मुकल्या वर्सांनी कितली वर्सां तुम्ही पे करतात तितल्या वर्सांक तुम्ही बांदूंक आसता आणि कव्हरेज कितून मुसोर कान घेवचे कितल्या वर्सां मुसोर कान घेवचे हे तुमचे वयर डिपेंड जावन आसता तुमकां डिपेंडन्सी तुमच्या कुटुंबाची डिपेंडन्सी कितली वर्सां आसता तुमच्या वयर तो कितली वर्सां मुसोर तुम्ही तांची जबाबदारी पाळूंक आसा तितली वर्सां मुसोर मिनिमम तुम्ही कव्हरेज कान घेवंक आसा जावंक पुरो एक 65 जावंक पुरो 75 जावंक पुरो आणि त्याच्या उपरांत ते दोळमुसोर तुमचे थोडे एसेट्स क्रिएट जावन असतात त्याच्या उपरांतल्या वर्साक ते पावतात जावंक पुरो त्या खातीर हाच्या विशयांत सारकी जाणवाय घेवंक जाय जाल्यार फायनान्शियल सर्टिफायड फायनान्शियल एडवायझराक कॉन्टॅक्ट करा ही हाच्या विशयांत सारकी माहिती दिता सारकी समजून करून तुमचे एक फायनान्शियल प्लॅनिंग करून तुमकां सारके टर्म इन्शुरन्स घेवंक कुमक करतात जर तर तुमकां आमची कुमक जाय तर जाल्यार तुम्ही हांगा दिल्ल्या नंबराक कॉल करियेत आणि तुमचे असले पॉलिसीज धाडन तुमकां कितले इन्कम कितले कव्हरेज जाय ज्याच्या विशयांत आम्ही तुमकां संपर्क आम्ही तुमकां सांगतले हांव आणि तुमकां सारक्या कंपनीत रावन टर्म इन्शुरन्स घेवंक तुमकां कुमक करतल्या ओके आता रिक्वायरमेंट कसले एक तुम्ही हेल्दी जावन आसा जाय नॉर्मली टर्म इन्शुरन्स करताना टर्म इन्शुरन्साक मेडिकल चेकअप आसता कित्याक उण्या दरार सड्ड कव्हरेज दिता आणि कंपनीक रिस्क आसता तुम्ही बांदले प्रीमियम इल्लेशे जावंक पुरो पूण फाल्यां ते तुमकां दिवचे कव्हरेज मस्त जावन आसता सो तांचे पयशे करसूंक आसता सो त्या खातीर ते कितें करतात गे म्हणून सांगल्यार तुमकां पयलेच मेडिकल टेस्ट करतात एक 50 लाखा भितर आनी पुरो जाल्यार नॉर्मली मेडिकल टेस्ट करना आनी टेलिमेडिकल करतात पूण जर तर तुमची कव्हरेज चड आसा 2 करोड 3 करोड 5 करोड 10 करोड कव्हरेज जर तर तुम्ही खान घेतात तर जाल्यार ते त्याला डेफिनेटली मेडिकल चेकअप आसा आणि सो मीच ना गुड न्यूज हांव हो व्हिडिओ करते तसा डिसेंबरच्या महिन्यांत 2024 अंत आणि ह्या महिन्यांत जायते कंपनी तुमकां विदाउट मेडिकल अप टू 5 करोड मसोरी कव्हरेज दिवंक रेडी आसात कित्याक हे इयर एंड तांकां आणि तांकांय तांचे एक बिझनेस टार्गेट अचीव जावंक आसता त्या खातीर जायते ऑफर्स दितेत आसात जर तर तुमकां हाच्या विशयांत कळोंक जाय स्पेशली गल्फांत पयलीं कितें आसलें तुम्ही गांवाक जंय आसले आणि गांवाक आयले जाल्यार मेडिकल चेकअप करतना कंपनी तांच्या कॉस्टर करतले तेन्ना तुम्ही गल्फांत आणि दुसऱ्या कंट्रींत आसात तर जाल्यार तुम्ही तुमच्या पयशांनी मेडिकल चेकअप करूंक आसले थोड्या कंट्रीनी थोड्या कंपनीचे सेंटर्स नासले त्या संदर्भात तुम्ही तुमच्या पयशांनी मेडिकल चेकअप करूंक आसले आणि त्या मागीर तुमकां थोडे अमाउंट रिइम्बर्स करतले हे पुरो थोडे चलतले पूण आता जीसीसी गल्फ कंट्रीच्यांक आणि दुसऱ्या कंट्रीच्यांकी अप टू 5 करोड मुसर विदाउट मेडिकल चेकअप टर्म इन्शुरन्स दितेत आसात आणि हो फायदो तुम्ही जाता तितले बेगी उठोवयेत आणि कित्याक तुम्ही टेलिमेडिकलांत तांकां सांगूंक जाय तुमचे कले हेल्थ इश्यूज आसा जाल्यार दयेकरून सांगा लिपोवन दवरनाकात कित्याक मुखार क्लेम येतना कसलेच तोंदरे तुमकां जावं नजो तितले मात्र नाही जर तर मेडिकल टेलिमेडिकलांत हांवें म्हाका डायबिटीक आसा बीपी आसा या कोलेस्ट्रॉल आसा हाच्या विशयान सांगलें तर जाल्यार कितें जावंक पुरो थोडे फावटी तुमकां मेडिकल चेकअप करीजे म्हणून सांगचे चान्सेस असतात वा थोडे फावटी ती ओके तुका हेंके दाळतावन आसा म्हूण करेक्ट माहिती घेतल्या उपरांत
ताच इवन तुमचे हॅबिट्स स्मोकिंग जावंक पुरो ड्रिंकिंग जावंक पुरो या दुसरे कसले हॅबिट्स आसत जाल्यार तुम्ही ते सांगचे भोव गरजेचे आणि त्या संदर्भात ते पूर्ण नोट करून धरतात आणि जर तर तुमकां ते तांकां रिस्की म्हणून बघता तर जाल्यार एडिशनल प्रीमियम तुमचे कडेन इसरचे चान्सेस असतात ताका म्हणटात लोडिंग सो हे घेवचे चान्सेस असतात पूण आता हांवें सांगिल्ल्या प्रकार डिसेंबर 2024 मंथ एंड म्हणसर जाता तितले बेगी जर तर तुमी येदो टर्म इन्शुरन्स घेवना तर जाल्यार विदाउट मेडिकल टर्म इन्शुरन्स मेळटा घेवचे भोव गरजेचे तुम्ही तक्षण आमच्या टीमाक म्हाका संपर्क करियेत आणि तुम्ही हे घेवंक साध्य जाता ओके आता कसले पुरो रिक्वायरमेंट जायचे कसले पुरो डॉक्युमेंट्स जायचे जर तर तुम्ही अर्निंग मेंबर वर्किंग प्रोफेशनल एका कंपनीत तुम्ही काम करते आसात तर 3 महिन्यांचे तुमचे लेटेस्ट सॅलरी स्लिप सारते आसात आणि 6 महिन्यांचे सॅलरी क्रेडिट जाल्ले सॅलरी क्रेडिट जाल्ले प्रूफ तुमचे बँक प्रूफ विचारतात त्याच्या उपरांत जर तर तुम्ही एक बिझनेसमॅन जाल्यार 3 वर्सांचे ITR घेवचे भोव गरजेचे जावन आसा जायते जण ITR फाईल करनात बिझनेसमॅन देखून तुमच्या गमनाक हे केवळ टर्म इन्शुरन्साक मात्र नाही इवन मुखल्या दिसांनी तुमकां बिझनेस लोनाक जावंक पुरो आणि इतर कलेंक गरज आसा तर जाल्यार ITR विचारतात त्या खातीर देखून नील रिटर्न जाल्यार नो प्रॉब्लेम ITR फाईल करा नेक्स्ट तुमचे KYC तुम्ही अपलोड करूंक आसता KYC दिवंक आसता त्याच्या उपरांत जर तर तुम्ही NRI जाल्यार तुमचे रेसिडेन्शियल प्रूफ दिवंक आसता आणि NRIजांक गुड न्यूज कितें म्हणून सांगल्यार तुमकां GST रिफंड मेळटा जे कितें GST डिडक्ट करतात आणि हां तो GST पोव उणे पहिल्या वर्सा 4.5% आणि दुसऱ्या वर्सात कितली वर्सान तुम्ही प्रीमियम पे करतात ताका तुमचे GST जावन आसा 2.25% आणि हे GST जितले वर्सान तुम्ही NRI जावन आसा तितली वर्सान ते तुमकां पाटी मेळटा आणि जर तर तुम्ही इंडियाक येता त्या दाडा तुम्ही डिक्लेअर करूंक आसा तुम्ही इंडियन रेसिडेंस म्हणून सांगून आणि त्या दाडा तुमकां ते GST रिफंड मेळना नेक्स्ट इतर कितें संगती तुम्ही गमनान दवरूंक जाय एक सर्व्हिस प्रोवायडर कोणा थ्रू येता जायते जण म्हणटात हांव ऑनलायनीर वेता ऑनलायनीर परचेस करता म्हाका एक 5% डिस्काउंट मेळटा ओके अशी येता नो प्रॉब्लेम पूण फाल्यां कोण सर्व्हिस दिता थंय 5% जर तर तुमकां डिस्काउंट दितात तर जाल्यार चिंतून पळया कित्या खातीर डिस्काउंट दितात आसात कित्याक तांकां फाल्यां सर्व्हिस दिवंक एक पर्टिक्युलर डेडिकेटेड मनीस हायर करीसय म्हणना कित्याक आज तुमकां डिस्काउंट दितात आसात सर्व्हिस प्रॉपर मेळटा की ना तुमकां कळीत ना जायते लोक म्हजे कडेन येवन सुरसुरले जावन आसात हांव 5% डिस्काउंट मेळटा म्हणून स्पेशली हेल्थ इन्शुरन्सान तांणी परा गेल्लो पूण थंय आतां कॉल करते आसतना जे कोणे म्हाका कॉल करून एक्सप्लेन केल्ले आणि पॉलिसी काणगे म्हणलें ती आज थंय कामार नात कित्याक थंय सेल्स पीपल तांकां टार्गेट आसता आणि ती म्हणटात तुमकां इतले टार्गेट दितात इतले तुम्ही सेल करी जायच म्हणून सांगून जायते पटी सक्कड संगती समजय नासतना जायते लोकांक चीट केल्ले जावन आसा सो त्या खातीर ऑनलायन येतना जागृत करा आज एक 5% उणे मेळटा म्हणून फाल्यां कोण सर्व्हिस दिता म्हणलें तुम्ही चिंतून पळोवंक आसा त्या खातीर जो कोण फिनान्शियल एडवायझर आसा जो कोण इन्शुरन्स एडवायझर आसा जायत्या वर्सांत हांव एका कंपनीत काम करन आसा आणि ताका तांतू जायती माहीत आसा तर जाल्यार दयकरून तांकां संपर्क करा तुमकां जर कोणी मेळोंक ना तर जाल्यार तुमकां वळखीची ना तर जाल्यार आमकां संपर्क करा आमी तुमकां हेल्प करता आणि तितले मात्र न्ही फाल्यां सकाळी क्लेम येतना जावंक पुरो हॉस्पिटलायझेशन जावंक पुरो स्पेशली टर्म इन्शुरन्सांत डेथ क्लेम दिवंक तुमच्या कुटुंबाच्यांक असले व्यक्ती कडेन हांवें टर्म इन्शुरन्स केला म्हणून तुम्ही सांगूंक जाय आणि तांकां तांची इन्फॉर्मेशन दिवंक जाय ते दाडा जाता तितले विग्गी तांकां ते पयशे मेळचे बरे करूंक एडवायझर तावन साध्य जाता सो त्या खातीर येळिल्ल्या कळीत आशिल्ल्या जायत्या वर्सां तावन ह्या इंडस्ट्रींत काम करतल्या मनशांक संपर्क करा आणि तांचे तावन घेया हे केदाळय तुमच्या कुटुंबाक उपकाराक पडटले आणि क्लेम रेशो कितले आसा त्या कंपनीचे ते तुम्ही समजून घेया कित्याक क्लेम रेशो चड असल्यार बरे ते चड क्लेम डिनाय करिना आणि थोडे पटी इवन थोडे कंपनी विदिन 24 आवर्स तांचे डेथ सर्टिफिकेट प्रोवाइड केले जाल्यार तक्षण क्लेम दितात सो असल्या कंपनीक संपर्क करचे भोव गरजेचे जावन आसा नेक्स्ट क्लेम करचे तर जाल्यार कसले पुरो डॉक्युमेंट प्रोवाइड करूंक आसता एक डेथ सर्टिफिकेट सपोज ते डेथ ऍक्सिडेंटल डेथ जाले जाल्यार पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि नॉमिनीची KYC आणि नॉमिनीचे रिलेशनशिप प्रूव्ह करचे तसले डॉक्युमेंट्स
सो हे पूर दिवंक आसता हे दिले जाल्यार मात्र कंपनी तक्षण तुमकां सम इन्शॉर्ड कितले आसा ते नॉमिनीक पवित्र करतात आणि केदळा क्लेम रिजेक्ट जावचे चान्सेस असतात जर तर कंपनीक अर्ली डेथ जाल्यार म्हण सांगल्यार आज तुम्ही इन्शुरन्स कान गेले मे बी एका वर्सा भितर 2 वर्सां भितर तुमचे डेथ जालें जाल्यार त्या संदर्भात कंपनीक डाऊट येता आणि कंपनी चेक करतात हे डेथ जेन्युइन डेथ गी या नॅचरल डेथ गी या कले सुसाइड केलांगी या ड्रग्स कान्योन या इतर कलें करन ऍक्सिडेंट जालांगी असले संदर्भ पूर चेक करतात कित्याक तांणी व्हडलो आयवज दिवंक आसता आणि ह्या संदर्भात तांणी जेन्युइन वैगी न्हय म्हणून चेक करतात चड स्क्रुटिनी जावची चान्सेस असतात 3 वर्सां पयले जर तर असले डेथ क्लेम आयले जाल्यार स्क्रुटिनी इल्लीशी चड असता 3 वर्सां उपरांत आयले जाल्यार चड स्क्रुटिनी करूंक वचनात आणि सुसाइडल केस एका वर्सा भितर जाल्यार डिनाय करतात एका वर्सा उपरांत जाल्यार सुसाइडल केसी दितात कित्याक सुसाइड करचो मनीस ते इन्स्टंट तांचे थॉट प्रोसेस जावन आसता या डिप्रेशनाक गेले जाल्यार 1 2 वा 3 महिन्या मसोर ते वेट करतात ताचे की चड वेट करनात सो त्या खातीर एका वर्सा उपरांत इवन सुसाइडल केस जाल्यार दितात अशें म्हणून दयकर कोणी असल्या परिस्थितीक वचनाकात हे म्हणजे रिक्वेस्ट जावन आसा नेक्स्ट तुम्ही क्लेम तुमचे पॉलिसी कॉपी तुम्ही दवरूंक आसता तुमच्या घरच्यांक हाच्या विशयान कळीत करा आणि तांणी ती प्रोवाइड करूंक आसता क्लेम घेतेत आसतना इतले मात्र नाही जर तर तुम्ही दादले आणि तुम्ही हे इन्शुरन्स कान घेतात MWPA ऍक्ट टिक करूंक ताचे डॉक्युमेंट्स प्रोवाइड करूंक दयेकरन विसर नाकात तर हे MWPA ऍक्ट म्हळ्यार कितें मॅरेज वुमन प्रोटेक्शन ऍक्ट म्हणटात सो हे कित्या खातीर गरजेचे जायते पटी तुम्ही लोन कर नासतात या कले आडव दवर नासतात या आडव दवर नासतना लोन केल्ले सांग पुरो असल्या संदर्भात जर तर डेथ जालें जाल्यार नॉर्मली बँकाचे पयले येवन तांचे टर्म इन्शुरन्स आसा गी या लाईफ इन्शुरन्स आसा गी चेक करन तांचो आयलो आयवज तांकां कान घेतात या इवन दुसरे कोणी तुमचे प्रायव्हेट लोन कान गेला सांग पुरो ते येवन तुमच्या नॉमिनीक प्रेशर करचे चान्सेस असता आणि असल्या संदर्भात MWPA ऍक्ट हाच्या प्रकार तुम्ही ते इन्शुरन्स केला तर जाल्यार जो मेळचो आयवज आसा तो खंयच्याच लोनाक जावंक पुरो लायबिलिटीजाक जावंक पुरो वचोंक सोडिनात ते पुरा आयवज तुमच्या नॉमिनीक वेता आणि तांणी खंय तांकां गरज यूज करूंक आसा थंय मात्र यूज करियेत आणि असल्यांक दिवचे दिनातले तांची खुशी जावन आसा पूण तांणी दिजय म्हण कंपल्शन ना तांणी खंयच्याच लोनाक ते अटॅच करूंक जायना ओके ह्यो सर संगती जावन आसा तर टर्म इन्शुरन्सा विशयांत आणि टर्म इन्शुरन्स घेवच्या विशयांत हांवें येदोळूच सविस्तार रितीन तुमकां समजयलें टर्म इन्शुरन्स कित्याक जाय जाय कोणाक जाय जाय कसले डॉक्युमेंट्स तुम्ही प्रोवाइड करीत जाय क्लेम कशें करचे आणि प्रीमियम कशें आसता आणि जर तर तुम्ही कव्हरेज कॅल्क्युलेट करतना कसले पूर संगती तुम्ही गमनान दवरूंक जाय जाय क्लेम करतना कसले डॉक्युमेंट्स प्रोवाइड करूंक जाय जाय म्हण हांव जाणा हे खंडीत तुमकां उपकाराक पडटले जर तर तुम्ही ऑलरेडी केला जाल्यार कंग्रॅच्युलेशन तुमचे गॅप आसा जाल्यार जर तर तुमच्या आतांचे कव्हरेज तुम्ही मस्त वर्सां पयलें केल्ले जावंक पुरो आतां तुमचे लायबिलिटीज या तुमचे लोन्स हे पुरो सडलां जावंक पुरो तुमचे कव्हरेज गॅप उणे आसा तर जाल्यार ते गॅप फिलअप करा परत तुम्ही एडिशनल कव्हरेज खान घेवंक साध्य जाता नेक्स्ट जर तर तुम्ही येदोळ खान घेवन तर जाल्यार आनीक वेळ उतरो ना होस्सो वेळ जोगतो वेळ म्हणून समजून कान घेवन आजच टर्म इन्शुरन्स करा तुमच्या कुटुंबाक एक भद्रती दिया जे कितें तुम्ही तुमच्या कुटुंबा विशयांत स्वप्नां स्वप्नेल्यांत आणि ती स्वप्नां पूर जारी जाय जाय इवन तुमच्या अनुपस्थितीर तर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेवचे भोव गरजेचे तुमच्या कुटुंबाक भद्रती दिवची भोव गरजेची जावन आसा त्या खातीर आणि हो डिसेंबरचो महिनो हातूं जर तर विदाउट मेडिकल अप टू 5 करोड मसर जर तर तुमकां टर्म इन्शुरन्स कवर घेवंक जावंक आसा तर तक्षण आमच्या टिमाक संपर्क करा आणि हो व्हिडिओ जाता तितल्या व्यक्तींक शेअर करा आणि जाता तितल्या लोकांक हाच्या विशयांत माहीत ना हाच्या विशयांत माहीत मेळोनी आणि तांच्या कुटुंबाक एक भद्रती मेळोनी म्हणली म्हजी आशा जावन आसा परत मेळटा जर सबस्क्राईब करूना तर जाल्यार सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमकां दुसरे खंयचे व्हिडिओ विशयान समजूंक जाय जे त्याच्या विशयान कमेंट करा आम्ही जाता तितले बेगीन तो व्हिडिओ करतल्या मोग परत मेळटा देव बरें